निमंत्रित करतोय मी की आपण सर्वांच्या वतीनं पदाधिकारी जे आहेत त्या सर्वांच्या वतीनं आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथमतः वंदन करतो. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराच्या प्रति नमन होतो. भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल, नाग्या कातकरी, राया ठाकर, अण्णाभाऊ साठे या सर्वच महामानवांच्या प्रति अभिवादन करतो. आजच्या ओतूरच्या या पुण्यभूमीमध्ये कैलासवासी आमदार झांबरशेठ तांबे, कैलासवासी आमदार लतानानी तांबे आणि कैलासवासी विलाससर तांबे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी जे आपल्या इथं प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत ते आपले सर्वांचेच नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या विभागाचे लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे, आदरणीय दिलीप भाऊ डमडेरे, बाळासाहेबजी दांगट, शरददादा सोनवणे, ज्यांनी आम्हाला सर्वांना आमंत्रित केले ते आदरणीय अनिल शेठ तांबे, अनिल तते मेहर, संजयराव काळेसाहेब, सत्यशीलदादा शेरकर, माऊली शेठ खंडागळे. व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, त्याच्यामध्ये बाजीराव शेठ डोले, शरदराव लेंडे, अंकुश शेठ तांबे, दिलीपजी डुमरे, सर्वच मान्यवर, मोहित ढमाले असतील, शिवाजीदादा खैरे, देवराम शेठ लांडे, या गावच्या सरपंचताई आदरणीय तांबेताई, उपस्थित बंधू व भगिनी, आजच्या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेब जेव्हा इथं आले तेव्हा कुटुंबातले काही व्यक्ती पवार साहेबांना भेटायला गेले होते आणि भेटायला गेल्यानंतर आम्ही झांबरशेठ तांबे यांच्या नावावर एक पुस्तक लिहितोय, पुस्तक तयार केलेलं आहे. विलास सरांच्या जीवनपटावर एक पुस्तक तयार केलेलं आहे. तुमचा अभिप्राय आमच्या त्या पुस्तकामध्ये आम्हाला लिहायचा आहे, त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. साहेबांनी सगळी विचारपूस केली की शैक्षणिक संस्थेचं काय चाललंय, देवस्थानचं काय चाललं आहे, विलास सरांनी जे रोपटं लावलंय ते आता वैभव आणि विशाल कशा पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत, तिथले डेव्हलपमेंट्स काय काय आहेत. आणि साहेबांना जेव्हा समजलं की ह्या 3 महामानवांचा अर्धा आकृती पुतळा आपण उभा करतोय, त्यानंतर साहेब स्वतःहून म्हणाले की त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मी येणार आणि मला तिथं आलेलं निश्चित प्रकारे आवडेल. आणि हे जे प्रेम आदरणीय साहेबांचं विशेषतः जुन्नरकरांवर आहे, त्यांनी त्या जेव्हा व्यक्त केलं आणि ती भावना जेव्हा इथं आली की आता साहेब आता 25 तारखेला इथं येत आहेत, याचा आनंद आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये झाला. मी आवर्जून उल्लेख करू इच्छितो की झांबरशेठ तांबे यांनी जे दुष्काळामध्ये आपल्या तालुक्यात काम केलं 62च्या दरम्यान, त्यांच्याबरोबर ओतूर आणि पंचकृषीतले अनेक लोक त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. कारण हा जो पुतळा आहे हा फक्त झांबरशेठ तांबेंनी केलेलं कार्य गौरव स्मरणात राहावं म्हणून नाही, पण त्यांच्या